दत्ताचा आनंद, दत्ताचा आनंद, माझा अवधूतानंद. भक्तश्रेष्ठ श्री अप्पा वडके यांनी बाबांच्या ठाई अनुभवलेला आनंद या भजनातून व्यक्त केला आहे. बाबांच्या अनेक लीलांमधून भक्तांना परमानंदाची प्राप्ती झाली. अशा या आनंद स्वरूप बाबांनी विविध उत्सव, यात्रा, यज्ञयाग करून आपल्या भक्तांना परमानंद दिला. बाबांच्या घरी होणाऱ्या विविध पूजा व उत्सव आपण मागील भागात पाहिले. या भागात आपण बाबांची यात्रा पाहणार आहोत. घेऊनी यात्रेला जाती सुभक्त आपुल्या सांगाती, विविध दर्शने घडविती, मिळवून शुभ आशिष देती. यात्रा ही एक परमोच्च आनंदाची पर्वणी बाबांनी आपल्या भक्तांच्या आयुष्यात आणली. सर्व जगाच्या कल्याणासाठी बाबांनी विविध तीर्थक्षेत्री जाऊन महापूजा, अभिषेक व यज्ञयाग केले. त्याचबरोबर गावोगावी जाऊन आपल्या भक्तांना दर्शन दिले. बाबांच्या पदस्पर्शाने अनेक गावे पिशाच्चमुक्त झाली. अनेक बंद पडलेली देवस्थाने बाबांच्या आगमनाने चालू झाली. ह्या यात्रेतून बाबांनी अनेकांना दुःखमुक्त केले. त्या यात्रेमधील बाबांच्या अतर्क्य व अघटित लीला आपण आता पाहूया. आपल्या सगळ्या भक्तांना बरोबर घेऊन जावे आणि विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवावे आणि त्याचे पुण्य आपल्या भक्तांच्या गाठी बांधावे, यासाठी बाबांनी साटम महाराज पुण्यतिथी व दत्तधाम यात्रा सुरू केली. आणि ह्या यात्रेसाठी सुमारे 40 ते 50 माणसं बसतील एवढ्या क्षमतेची बस बाबांना हवी होती. भक्तांच्या आर्थिक बाजूचा विचार करत कमीत कमी खर्चात ही यात्रा घडावी, यासाठी अल्पदरात गाडी मिळणे आवश्यक होते आणि ह्याचीही सोय समर्थांनी केली. बाबांचे एक भक्त श्री पै यांच्या ओळखीने वर्सोवा मच्छीमार समाज यांची लक्झरी बस यात्रेकरिता ठरविण्यात आली. यात्रेकरिता त्यांनी ही बस अतिशय अल्प दरात बाबांना देण्याचे कबूल केले आणि त्या बसच्या निमित्ताने बाबांनी आणखी एका भक्ताला आपल्या कृपा सावलीत घेतले आणि ते भक्त म्हणजे बसचे ड्रायव्हर श्री बाबू पांडुरंग धनू, ज्यांना सगळे बाबू मामा म्हणून मोठ्या प्रेमाने हाक मारत. 40 वर्षे बाबांबरोबर बाबू मामांनी यात्रा केली. साटम महाराज पुण्यतिथी व दत्तधाम यात्रा. ह्या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समर्थ साटम महाराजांची पुण्यतिथी आणि त्या निमित्ताने बाबांनी ही यात्रा सुरू केली. होळी पौर्णिमे दिवशी प्रथेप्रमाणे बाबांच्या घरी सत्यनारायण पूजा होत असे. त्यानंतर दुपारी 4 वाजता यात्रेस जाणारे भक्त बाबांच्या घरी जमत. अनंतकोटी ब्रह्मांड नायकाच्या गजरात यात्रेची बस माझगाव येथून निघून
माटुंगा किंग सर्कल जवळील साटम महाराज पादुका मंदिरात थांबत असे. तिथे साटम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन सगळी मंडळी गाडीत बसत. मग बाबा सगळ्यांना भस्म लावत आणि आशीर्वाद देऊन निघण्यास सांगत. बाबा मात्र माटुंगा येथून माघारी फिरत, कारण साटम महाराज पुण्यतिथी उत्सव बाबा आपल्या घरी साजरा करून दुसऱ्या दिवशी दाणोलीला येत. दाणोली अक्षर छळीते मजला, दुडू दुडू धावे पुण्यतिथीला. ह्या भावनेने सगळे भक्त बाबांचा निरोप घेऊन माटुंगा येथून पुढे दाणोलीकडे प्रयाण करत. सुरुवातीला काही वर्षे माटुंगा येथून निघून ही यात्रा दुसऱ्या दिवशी थेट दाणोलीत दाखल व्हायची. मात्र काही वर्षांनी मुंबई गोवा महामार्गावरील पेण गावातील रामवाडी येथील गजानन महाराज स्मृती मंदिरात रात्रीच्या भोजनासाठी ही यात्रा थांबू लागली. त्याचे कारण असे की त्या मंदिरातील पुजारी श्री घैसास गुरुजी यांना प्रत्यक्ष गजानन महाराजांनी दृष्टांत दिला आणि दृष्टांतात गजानन महाराज म्हणाले की येथून साटम महाराजांचे यात्रेकरू मार्गस्थ होतात, त्यांना प्रसाद देऊनच पुढे पाठवा. आणि तेव्हापासून होळी पौर्णिमेच्या दिवशी यात्रेचे रात्रीचे भोजन गजानन महाराज स्मृती मंदिरात होऊ लागले. ते आज तगायत तसेच चालू आहे. त्या मंदिरात गजानन महाराजांची पूजा झाली की भजने होत असत आणि भजने आटोपली की मग यात्रेतील सगळी मंडळी महाप्रसाद घेऊन पुढे दाणोलीकडे प्रस्थान करत. दुसऱ्या दिवशी ही यात्रा दाणोली येथे दाखल व्हायची. सुरुवातीला दाणोली बाजारातील पारसेकर यांच्या घरी ही यात्रा उतरत होती. मात्र काही वर्षांनी बाबांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ दाणोली बाजारात एक सुंदर धर्मशाळा बांधली व त्याच धर्मशाळेत ही यात्रा उतरू लागली. मात्र पुढील काही वर्षांनी जसा माणसांचा ओघ वाढत गेला व धर्मशाळेतील जागा अपुरी पडू लागल्याने यात्रेचा मुक्काम दाणोली बाजार येथील शाळेत हलविण्यात आला. पुढे अनेक वर्षे ही यात्रा त्याच शाळेत विसावत होती. दाणोलीत उतरताच सगळे भक्त आधी समर्थांच्या समाधी मंदिरात धूळ भेट घेण्याकरिता धावत. त्यानंतर सामानाची आवराआवर करून सगळी मंडळी नागझरीवर स्नानासाठी जात. माई व इतर स्त्रिया भोजनाची तयारी करत. 18 दिवसांच्या यात्रेत 3 ठिकाणी होणाऱ्या जेवणाचे सगळे सामान माई व अप्पा मुंबईहून घेऊन जात. तुकाराम बीजे दिवशी होणारा समर्थ साटम महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी आवश्यक अशा सगळ्या गोष्टी बाबांनी दाणोलीत केल्या. समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवाकडे वळण्यापूर्वी दाणोलीतील बाबांच्या कार्याचा आढावा आपण थोडक्यात घेऊ.
दाणोली येथील बाबांचे कार्य. 1967 साली जेव्हा बाबा साटम महाराजांच्या आज्ञेनंतर दाणोलीत प्रथम आले तेव्हा समाधी मंदिराची अवस्था फार खराब होती. समाधी मंदिराच्या भोवती गवत वाढलेले होते. मंदिराच्या परिसरात गुरेढोरे घाण करायची. हे सगळं पाहून बाबांचं मन हळहळलं. आपल्या समर्थ पित्याला अशा अवस्थेत बाबांना पाहवलं नाही. त्यानंतर साटम महाराजांच्या आज्ञेने बाबांनी तिथे अनेक सुधारणा केल्या. श्री सद्गुरू साटम महाराज भक्त मंडळाचे बाबा अध्यक्षही झाले. साटम महाराजांच्या मंदिराची डागडुजी, मंदिरात विजेच्या दिव्याची सोय, मंदिर परिसराला पक्का गडगा, विहिरीसाठी पाण्याचा पंप व टाकी, पालखीसाठी अब्दागिरी, चौरी, छत्री आदी शोभेचे साहित्य, तसेच उत्सवाप्रसंगी लागणारी मोठी भांडी, रस्त्यावरील धर्मशाळेची दुरुस्ती व बांधकाम, दाणोली शाळेत फरशा बसविणे आदी अनेक गोष्टी बाबांनी दाणोलीत केल्या. साटम महाराजांच्या समाधीची सेवा करणारा विठोबा याला दरमहा पैसे पाठवू लागले. विठोबा समर्थांच्या समाधीची देखभाल करू लागला. हा विठोबा इतका भाग्यवान की समर्थांच्या मंदिरातच त्याने अखेरचा श्वास घेतला. समाधी मंदिरात रोज दिवाबत्ती व्हावी याची सोय बाबांनी केली. महाराजांच्या समाधी मंदिरात कायम पुजाऱ्याची जरुरी होती. ही गोष्ट बाबांनी श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नजरेला आणून दिली व मंदिरात कायम पुजाऱ्याची सोय केली. साटम महाराजांच्या पादुका ज्या राजवाड्यात असायच्या त्या पुण्यतिथी उत्सवाकरिता दाणोलीत आणण्याची प्रथा बाबांनी शिवरामराजे यांना सांगून सुरू केली आणि 1967 सालापासून प्रत्येक पुण्यतिथीला बाबा आपल्या भक्त मंडळीसह दाणोलीत येऊन समर्थांचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करू लागले. ते आज तगायत त्याच उत्साहात साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करतात. साटम महाराज पुण्यतिथी उत्सव. पुण्यतिथी उत्सवातील सगळी सजावट व पूजेची सगळी तयारी बाबांचे भक्त मंडळी मुंबईहून जाऊन करत. रात्रभर जागून विविध फुलांनी समाधी मंदिर सुशोभित करत. तुकाराम बीज या दिवशी पहाटे 5 वाजता बाबांचे कुटुंबीय व बाबांचे भक्त समर्थांच्या समाधीस स्नान घालत व समर्थांच्या समाधीची विधिवत पूजा करत. समाधी स्नान आटोपले की सावंतवाडी राजवाड्यातील राजगादीचे वारस साटम महाराजांच्या सुवर्ण पादुका घेऊन येत व पादुकांची विधिवत पूजा करत. त्यानंतर बाबांचे सगळे भक्त साटम महाराज ज्या घरात राहिले, ज्या घरात समर्थांनी देह ठेवला त्या द्वारकामाई
सजावून समर्थांचा पलंग सजवत व माध्यांनी आरती करत हजारोंच्या संख्येने भाविक दानोलीस दर्शनास येत व महाप्रसाद घेऊन जात. सायंकाळी बाबांचे भक्त समाधी मंदिरात भजन करत त्यानंतर रात्री 9 वाजता समर्थांची पालखी निघत असे. साटम महाराजांच्या सुवर्ण पादुका पालखीत ठेवून मोठ्या थाटात समर्थांची पालखी मिरवणूक निघत असे. टाळ मृदुंगाच्या गजरात समाधी मंदिरातून पालखी निघे ती महापुरुष मंदिरापर्यंत येईल. तिथे पालखी वळवून मग भजन करत करत द्वारकामाईत जात तिथेही भजने करून पालखी पुन्हा समाधी मंदिरात येत असे. सुमारे 5 तास हा पालखी सोहळा रंगत असे. इकडे मुंबईत ही बाबा हा पुण्यतिथी उत्सव आपल्या घरी साजरा करत. समर्थांची पूजा आरती व महाप्रसाद झाला की बाबा दुपारी 2च्या सुमारास दाणोलीला येण्याकरिता निघत. आपण आता असाच 1996 साली झालेला पुण्यतिथी सोहळा ह्या चित्रफितीतून पाहूया. माझ्या आई वडिलांची पुण्याई, माझ्या आई वडिलांची पुण्याई भेटली. साटम सद्गुरुवाई भेटली, साटम सद्गुरुवाई. गणराया म्हणून चरणी दुर्वांकुर वाहिले. श्री विष्णू भगवान म्हणून तुलसी दल अर्पिले. चरणी तुलसी दल अर्पिले. श्री शंभो अवतार म्हणून बिल्वपत्र वाहिले. भावभक्तीची पूजा मुची, भावभक्तीची पूजा मुची. सद्गुरूंचे ठाई भेटली, साटम सद्गुरुवाई भेटली, साटम सद्गुरुवाई. सद्गुरु सेवा अमोल ठेवा, प्रिय असे हा देवाधिदेवा. सद्गुरु सेवा अमोल ठेवा, प्रिय असे हा देवाधिदेवा. कृष्ण सख्याने पूजन केले, कृष्ण सख्याने पूजन केले. सांदीपनीचे पायी भेटली, साटम सद्गुरुवाई भेटली, साटम सद्गुरुवाई. दाणोलीचा
सखा सावळा तुझ्या कृपेने आम्ही पूजिला दाणोलीचा हा सखा सावळा तुझ्या कृपेने आम्ही पूजिला दाणोलीचा सखा सावळा तुझ्या कृपेने आम्ही पूजिला दाणोलीचा हा सखा सावळा तुझ्या कृपेने आम्ही पूजिला संत अवधूतानंद कृपाळा संत अवधूतानंद कृपाळा हो कसे उतराई भेटली साटम सद्गुरुवाई भेटली साटम सद्गुरुवाई माझ्या आई वडिलांची पुण्याई माझ्या आई वडिलांची पुण्याई भेटली साटम सद्गुरुवाई भेटली साटम सद्गुरुवाई भेटली साटम सद्गुरुवाई साई साटम भेदच नाही साई साटम भेदच नाही एक रूप भगवंता कुणी बोलती बाबा साई कुणी हो साटमनाथ भजा हो कोण्याही संता भजा हो कोण्याही संता ही सेवा पावे भगवंता ही सेवा पावे भगवंता अवतरले हे जनकल्याणा आधारची हा दीन जनांना भाव भक्तीने भजुया पण भाव भक्तीने भजुया पण या हो संता ही सेवा पावे भगवंता ही सेवा पावे भगवंता अनंत रूपे या संतांची साई साटम अनंत विभूती भाव भक्तीने पूजुया पण भाव भक्तीने पूजुया पण या हो संता ही सेवा पावे भगवंता ही सेवा पावे भगवंता भाव शुद्ध हा मनी धरा रे भाव शुद्ध हा मनी धरा रे अभेद आपण राहू सारे अभेद आपण राहू सारे संत अवधूतानंद सांगती संत अवधूतानंद सांगती आपुल्या हो भक्ता ही सेवा पावे भगवंता ही सेवा
सेवा पावे भगवंता भजा हो कोण्याही संता भजा हो कोण्याही संता ही सेवा पावे भगवंता ही सेवा पावे एकदा का महाराजांची पालखी समाधी मंदिरात विसावली की सगळे भक्त वाट पाहायचे ती बाबांच्या आगमनाची. तृतीयेला पहाटे बाबा दाणोलीत दाखल व्हायचे. बाबांच्या आगमनाने सगळ्यांच्या उत्साहाला आणखी उधाण यायचं आणि ह्याच आनंदाच्या भरात सगळे भक्त मिळून बाबांना अभ्यंग स्नान घालायचे. उठणं अत्तर बाबांच्या सर्वांगाला लावून भक्त कृतार्थ व्हायचे. बाबांचे स्नान आटोपल्यावर बाबा सर्वप्रथम द्वारकामाईत समर्थांचे दर्शन घेण्यासाठी जायचे आणि मग तिथून समाधी मंदिरात यायचे. त्या दिवशी बाबा साटम महाराजांच्या समाधीवर लघुरुद्र करायचे. असंच एकदा 1976 साली पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी भर दुपारी बाबांचा लघुरुद्र आटोपला आणि तितक्यात आगमन झाले ते श्री समर्थ राऊळ महाराजांचे. राऊळ महाराजांच्या आगमनाने तर वातावरण आणखी भारावून गेले. बाबा आणि राऊळ महाराज बराच वेळ समाधी मंदिरात बसले. त्यानंतर राऊळ महाराजांनी 2 तास भजन केले आणि मग पिंगुळीला निघून गेले. लघुरुद्र झाला की आरती व्हायची आणि मग बाबा समाधीच्या जवळ बसून आपल्या भक्तांना प्रसादाचा नारळ द्यायचे व त्यानंतर सगळे महाप्रसादासाठी जायचे. त्या रात्री दाणोलीत बाबांची पाद्यपूजा व्हायची. त्यानंतर भजन व बाबांचे प्रवचन. चला तर हाही सोहळा आपण आता ह्या चित्रफितीद्वारे पाहूया. श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम 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 श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ 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 स्वामी समर्थ. ओम
श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. ओम श्री सद्गुरु समर्थ स्वामी समर्थ. एक गंमत इथे सांगावीशी वाटते ती अशी की बाबांनी ही यात्रा सुरू केली आणि काही वर्षांनी बाबांची बरोबरी करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. बाबांपेक्षाही आपली भक्ती किती आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी ही यात्रा सुरू केली. त्यांनी ही वर्सोवा मच्छीमार समाजाची गाडी ठरवली. बाबांची यात्रा दाणोलीत पोहोचण्यापूर्वी आपण दाणोलीत पोहोचायचं ह्या उद्देशाने बाबांची यात्रा निघण्याच्या आदल्या दिवशी ही मंडळी मुंबईहून निघाली. वाटेत गाडीचा बिघाड झाला, टायर पंक्चर झाले आणि असे करत करत 2 दिवसांनी म्हणजे पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्री ही मंडळी दाणोलीत हजर झाली. ही मंडळी जेव्हा दाणोलीत आली तेव्हा बाबांच्या भक्तांना पाहून यांनी आणखी जोर धरला व मोठ्या मोठ्याने नाचत भजन करू लागले आणि इथे समर्थांनी त्यांना अद्दल घडवली. ही सगळी मंडळी सकाळी समाधी स्नानाच्या वेळी हजर राहू शकली नाहीत, कारण त्यांच्या पायाला फोड आले. तर काही मंडळींना उलट्या व जुलाब होऊ लागले. असे करत ही सगळी मंडळी दाणोलीत असून सुद्धा पुण्यतिथी उत्सवात सहभागी होऊ शकली नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा येणार हे कळताच त्यांनी रात्रीच दाणोली सोडली. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की साटम महाराजांकडे टिकणे फार कठीण. वादावादी नाही, बरी नाही कुणाची बरोबरी.
नम्रतेने व शुद्ध अंतःकरणाने आलेल्या भक्तांनाच समर्थांनी जवळ घेतले. बाबांच्या भक्तांनी जी सेवा दानोलीत केली व आजपर्यंत करत आहेत त्याचे एकमेव कारण म्हणजे बाबामुळेच आज सगळ्या भक्तांना दानोलीत सेवा करण्याची संधी मिळाली. दानोलीचा हा सखा सावळा तुझ्या कृपेने आम्ही पूजिला, संत अवधूतानंद कृपाळा होऊ कसे उतराई. नाहीतर महाराजांकडे काय धनिकांची कमी नव्हती, पण त्यांच्या कुणाकडून ही सेवा करून न घेता साटम महाराजांनी बाबांच्या भक्तांकडून सेवा करून घेतली. केवळ आपल्या पुत्राच्या प्रेमासाठी महाराज या सगळ्या भक्तांवर मेहरबान झाले. असे हे दानोलीचे महात्म्य व पुण्यतिथी उत्सव आपण पाहिला. 3 दिवस बाबांची यात्रा दानोली मुक्कामी असायची व चौथ्या दिवशी ही यात्रा पुढील प्रवासासाठी प्रस्थान करायची. सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून सामानाची आवराआवर झाली की सगळी मंडळी बाबांसमवेत समाधी मंदिरात दर्शनासाठी जायची व डोळे भरून समर्थांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे. समर्थांचा निरोप घेऊन ही मंडळी गाडीत बसायची. गाडीतील डाव्या बाजूला पहिल्या सीटवर बाबा बसायचे. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या गजरात ही यात्रा पुढील प्रवासासाठी दानोली सोडायची. दानोलीतून निघून पुढे 8 ते 10 दिवस बाबा कोकणातील विविध गावी फिरायचे आणि मग तिथून कोल्हापूर, नरसोबावाडी, सांगली, औदुंबर, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर अशा विविध तीर्थक्षेत्री आपल्या भक्तांना बाबा घेऊन जायचे. गावागावात राहणाऱ्या आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी, त्यांना दुःखमुक्त करण्यासाठी बाबा त्यांच्या घरी जायचे. चला तर मग कोकणातील बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गावे व त्या गावात बाबांनी केलेल्या लीला आता आपण पाहू. कोकणातील यात्रेत बाबा गोव्यातील सिद्धगडाच्या दत्त मंदिरात दर्शन घेऊन मग पेंढारकर महाराजांच्या दर्शनास जात. पहिल्या भेटीच्या प्रसंगी तर पेंढारकर महाराज समाधी बांधून बाबांची वाट बघत बसले होते. बाबा तिथे जाताच ते म्हणाले, अरे मी तुझीच वाट बघत होतो, आता मी समाधी घ्यायला मोकळा. आणि त्यानंतर त्यांनी समाधी घेतली. त्यानंतर बाबा त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी बरीच वर्षे आपल्या भक्तांना घेऊन तिथे जात होते. एका वर्षी असेच बाबा संपूर्ण यात्रेसमवेत गोव्यात पोहोचले. तिथे उतरताच सगळ्यांनी सामानाची आवराआवर केली व जेवणाकरिता बसले. जेवण होते न होते आणि बाबा चिडले. बाबू चल गाडी निकाल असे म्हणत सगळ्यांना परत गाडीत बसवलं. कुणाला काहीच कळेनासे झाले. स्वारी इतकी चिडली होती की जाऊन विचारण्याचं धाडसही कुणी केलं नाही. भर रात्री 12च्या सुमारास सगळ्यांनी पटापट आवराआवर केली आणि 10 मिनिटात गाडी गोव्याहून निघाली. बाबू मामा तर आंघोळीला गेला होता. बाबांचा रुद्रावतार पाहून बाबू मामा तर तसाच ओल्या अंगाने टॉवेलवरच सीटवर बसला आणि गाडीने गोवा सोडलं. यावर बाबा म्हणाले, बाबू 1:30च्या आत गाडी दानोलीत गेली पाहिजे. बाबांच्या आज्ञेने बाबू मामाने
बरोबर 1:15 वाजता गाडी दाणोलीत नेऊन उभी केली. गाडीतून उतरताच बाबा थेट धावले ते दाणोलीतील श्री वसंत दत्ताराम सुकी यांच्या घरी. रात्री 1:30 वाजता बाबांनी त्यांच्या घरावर थाप मारली. बाबांना दारात पाहून वसंत सुकींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी बाबांचे चरण तिथेच धरले. त्यानंतर बाबा घरात जाऊन बसले. मग सुकी बाबांना सांगू लागले की, बाबा, तुम्ही दाणोलीतून निघून गेल्यावर धर्मशाळा बांधणारा कंत्राटदार आला आणि त्याच्याशी चर्चा करताना असं लक्षात आलं की धर्मशाळेच्या बांधकामाकरिता जमलेली रक्कम कमी आहे आणि धर्मशाळेचा खर्च आणखी थोडा वाढला तर अशा वेळी इतकी रक्कम आणायची कुठून? आणि जर हे पैसे दिले नाही तर काम थांबून राहणार. आणि बाबा, तुम्ही तर 18 दिवस यात्रेत असणार. मग अशा वेळी तुमचा संपर्क सुद्धा होणार नाही. अशा परिस्थितीत काय करावं हे मला कळेना. आणि ह्या चिंतेत मी साटम महाराजांच्या चरणी प्रार्थना करत झोपलो आणि डोळा लागतो न लागतो तेच तुम्ही दत्त म्हणून दारात उभे राहिलात असे म्हणत वसंत सुकीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मग बाबांनी त्यांना धर्मशाळेसाठी लागणारी अधिक रक्कम सुपूर्द केली आणि मग बाबा पुढील यात्रेकरिता निघून गेले. अशी ही वसंत सुकी यांच्या मनातील चिंता बाबांनी गोव्यात जाणली आणि त्यांच्या हाकेला धावून गेले. गोव्यातील दौरा आवरून बाबा मग सावंतवाडीतील माझगावात सावंत महाराजांच्या दर्शनासाठी जायचे. मग सावंतवाडी उभा बाजार येथे पांगम यांच्या घरी. तिथून पुढे निरवडे गावात, जिथे साटम महाराजांचे बसण्याचे ठिकाण होते, तिथे बाबा आपल्या भक्तांना घेऊन जायचे. तिथून पुढे कोलगाव येथे गणपत परब यांच्या घरी बाबांची पाद्यपूजा व्हायची. मध्ये जर कोणी भक्तांनी बाबांना विनंती केली की, बाबा, आमच्या घराला आपले पाय लागू द्या, तर अशाही भक्तांचे निमंत्रण स्वीकारून बाबा त्यांच्या घरी जात. असा हा कोकणातील प्रवास करत करत असंख्य भक्तांचा उद्धार करीत करीत बाबा पिंगुळी येथे राऊळ महाराजांच्या दर्शनास यायचे. राऊळ महाराज आणि बाबा एकत्र म्हणजे काय, केवळ परमानंद. पिंगुळीपासून राऊळ महाराज बाबांबरोबर एकत्र गाडीत बसून तळगावी श्री जयसिंगराव दळवी यांच्या घरी जायचे. पिंगुळी ते तळगाव प्रवासात राऊळ महाराज बसमध्ये बाबांच्या बाजूला सीटवर बसायचे व बाबांचे पाय आपल्या मांडीवर घेऊन चेपायचे व म्हणायचे, अरे हे साटम साक्षात दत्त असत, यांचे पाय जमिनीत लागता कामा नये. संपूर्ण प्रवास राऊळ महाराज असेच बाबांचे पाय आपल्या मांडीवर घेऊन बसायचे. कधी कधी तर राऊळ महाराज, बाबा व भालचंद्र महाराज बसमध्ये एकाच सीटवर बसून प्रवास करायचे. प्रत्येक यात्रेत तळगावी जाताना राऊळ महाराज मात्र बाबांबरोबर असायचेच. तळगावच्या वेशीवर पोचताच ग्रामस्थ मंडळी ढोल, तासे, टाळ, पखवाज घेऊन बाबांच्या स्वागतासाठी यायचे. सुमारे 2 तास ही मंडळी नाचत नाचत
बाबांना व राऊळ महाराजांना घेऊन दळवी यांच्या घरी पोचायचे. मिरवणुकीत राऊळ महाराज व बाबा एकत्र मध्यभागी चालायचे व दोन्ही बाजूस भक्त व गावकरी नाचायचे. तिथे पोहोचल्यावर मग राऊळ महाराज व बाबांची पाद्यपूजा व्हायची आणि मग भजनात तर राऊळ महाराज स्वतः सगळी वाद्ये वाजवायचे व गायचे. भजन झाले की मग रात्रीचे भोजन व्हायचे. सजवलेलं आसन, ताटाभोवती रांगोळी, मंद तेवणाऱ्या समया अशा ह्या मंगलमय वातावरणात हे दोन्ही संत जेवणास बसायचे. राऊळ महाराजांचे बाबांवर प्रेम इतके की जेवताना ते एक घास आपण खायचे तर 2 घास बाबांना भरवायचे. स्वतःच्या ताटातील अर्ध अधिक जेवण ते बाबांना भरवायचे. भोजन आटोपले की मग वारकरी पद्धतीचे भजन व्हायचे. भजन आटोपले की मग जयसिंगराव दळवी यांचे कीर्तन व्हायचे आणि त्यांच्या कीर्तनानंतर बाबांचं प्रवचन असा भरगच्च कार्यक्रम तळगावात व्हायचा. पुढील एका यात्रेत बाबा पिंगुळीत राऊळ महाराजांना भेटण्याकरिता गेले असता राऊळ महाराज बाबांना म्हणाले, साठमानू असा करा, उद्या सकाळी येताना एक मोठो नगारो घेऊन यावा, इसरू नका हा. तसे बाबा त्वरित पिंगुळीतून निघाले व नगारा शोधू लागले. बऱ्याच ठिकाणी फिरून झाले पण पाहिजे तसा नगारा काही मिळेना. असे करता करता सूर्य अस्ताला आला. काही झालं तरी नगारा आणायचाच ह्या जिद्दीने बाबांचे भक्त नगारा शोधू लागले. शेवटी एका ठिकाणी नगाऱ्याची मोठी कुंडी मिळाली पण तिला चामडे लावले नव्हते आणि चामडे लावण्याकरिता 3 दिवस तरी लागतात आणि त्यात कारागीरही जागेवर नव्हते. पण मग अप्पांनी त्याला समजावले की हा नगारा अवधूतानंद महाराजांना हवा आहे, राऊळ महाराजांना देण्याकरिता. तेव्हा तो कारागीर तयार झाला. अधिक मदतनीस लावून सकाळपर्यंत करून ठेवतो असे त्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्याने नगारा बाबांच्या हाती दिला. तो नगारा घेऊन बाबा पिंगुळीत पोचण्याआधीच राऊळ महाराज आपल्या भक्तांना म्हणाले, अरे किटली भरून चहा ठेव, साटम येता हा नगारो घेऊन. असे बोलून राऊळ महाराज बाहेर येऊन थांबले आणि समोरून बाबांची गाडी राऊळ महाराजांच्या मठात आली. बाबांना पाहून राऊळ महाराज खूप खुश झाले. बाबांना आलिंगन देऊन आत घेऊन गेले. बाबा आत जाऊन बसत नाही तोपर्यंत राऊळ महाराजांचा भक्त चहा घेऊन आला. त्यावर राऊळ महाराज बाबांना म्हणाले, साठमानू पोटभर पिया हा. आणि असे म्हणत राऊळ महाराजांनी काठ्या हातात घेतल्या व मोठ्या मोठ्याने गात नगारा वाजवू लागले. त्यातच बाबांना सांगत होते, साटम चाय पिवा, पोटभर पिवा. सुमारे 1 किटली भर चहा बाबा पिऊन झाल्यावर थोडा चहा उरला. तेव्हा बाबा बोलले की राऊळ बाबा चहा पिऊन पोट भरले. त्यावर राऊळ महाराज नगारा वाजवीत बाबांना म्हणतात, तुमचा झाला तर ह्या सगळ्यांका वाटून टाका. त्यावर बाबांनी उरलेला चहा सगळ्या भक्तांना वाटून टाकला. राऊळ महाराज मात्र मस्त धुंदीत नगारा वाजविण्यात गुंग होते. हळूहळू त्यांच्या वाजविण्याचा आवाज वाढतच होता.
सकाळी 9 वाजता राऊळ महाराजांनी नगारा वाजवायला सुरुवात केली ते दुपारी 12 वाजेपर्यंत तसाच नगारा वाजवत होते. बरोबर सूर्य डोक्यावर आल्यावर राऊळ महाराजांनी नगाऱ्याचे वादन थांबविले. त्याबरोबर बाबांनी राऊळ महाराजांना नमस्कार केला. बाबांना जवळ घेत पाठीवरून हात फिरवत राऊळ महाराज म्हणाले, साटमानू, तुमचो यशाचो डंको मी वाजवलंय. तुमची कीर्ती अशीच दिगंतात पसरतली म्हणून मी तुमच्या कीर्तीचो डंको मी स्वतः वाजवलंय असे म्हणून मग बाबांनी राऊळ महाराजांचा निरोप घेतला. त्यानंतर एका यात्रेत बाबा पिंगुळीत गेले होते तेव्हा राऊळ महाराज दत्त मंदिरात शांत बसले होते. बाबा तिथे जाताच राऊळ महाराजांनी बाबांना आपल्या शेजारी बसवले. सगळे भक्त एक एक करून दर्शन घेऊ लागले. एका बाजूस अप्पा भजन म्हणत होते. सगळ्यांचे दर्शन घेऊन झाल्यावर राऊळ महाराजांनी सगळ्यांना बसण्यास सांगितले व स्वतः पलंगावरून उठले व बाबांच्या हाताला धरून दत्तमूर्ती समोर आणले. आपल्या दोन्ही हातांनी त्यांनी दत्तमूर्ती सरकवली व बाबांना म्हणाले, साटमानू, होय बसा. बाबा, हे काय करताय असे बाबा त्यांना म्हणू लागले. साटमानू, तुमका कळूचा नाही, तुम्ही कोण आसासते, तुम्ही हय बसा असे म्हणत राऊळ महाराजांनी बाबांना दत्तमूर्तीच्या जागेवर बसविले व आपण बाबांच्या पायाखाली बसले व बाबांचे दोन्ही पाय आपल्या मांडीवर घेऊन चेपू लागले आणि उपस्थित भक्तांना बोलू लागले, अरे माय झयानू, एकमुखी दत्त बघितलो नसात तर बघून घ्यावा. साटमानू, हेंका कळूचा नाही, तुम्ही कोण आसासते. हे माय झये मड्याक रडतले. आणि ह्या प्रसंगी बाबांची चर्या संपूर्ण बदलून गेली. बाबांच्या त्या दिव्य तेजाने भक्तांचे डोळे दिपून गेले. ह्या प्रसंगी बाबा एका वेगळ्याच स्थितीत गेले. राऊळ महाराज मात्र सगळ्यांना एकच सांगत होते, अरे माय झयानू, एकमुखी दत्त बघितलो नसात तर बघून घ्या. साटमसुत अवधूतानंद, साटमसुत अवधूतानंद, साटमसुत अवधूतानंद हेची अवतारी, साटमसुत अवधूतानंद हेची अवतारी. साटमसुत अवधूतानंद हेची अवतारी. संत राऊळ बोलून गेले, संत राऊळ बोलून गेले, विसरू नका हे तरी. संत राऊळ बोलून गेले, विसरू नका हे तरी. चला जाऊया चरणावरती, चला जाऊया चरणावरती, लुटूया हा आनंद. दत्त दत्त अवधूतानंद, दत्त दत्त अवधूतानंद. हे नाममुखी, हे नाममुखी, हे नाममुखी, जयाच्या त्याची आनंदी आनंद. दत्त दत्त अवधूतानंद, दत्त दत्त अवधूतानंद, दत्त दत्त अवधूतानंद, दत्त दत्त अवधूतानंद. हे नाममुखी जयाच्या त्याची
आनंदी आनंद त्यासी आनंदी आनंद त्यासी आनंदी आनंद